मित्रांनो, तर आम्ही गोव्यामधून निघलो आहे आता आणि कोल्हापूर जाण्यासाठी आणि पणजीमध्ये आम्ही मच्छी मार्केटला आलो आहे मच्छी घेण्यासाठी, कारण की आमची कोल्हापूरची हा प्रवास खूप मोठा आहे आणि आम्हाला मध्येच कुठेतरी नदीच्या साईडला जेवण करायला लागेलच, कारण की खूप मोठा प्रवास आहे. आणि आम्ही आता पणजीमध्ये मच्छी घेणार आणि दुपारचं जेवण तिथं करून आम्ही कोल्हापूरसाठी निघणार. आणि तुम्हाला पार्ट 1 आणि पार्ट 2 पाहायचं असेल तर तुम्ही नक्कीच आमच्या अकाउंटला जाऊन तुम्ही नक्कीच पहा. तुम्हाला भरपूर सारे व्हिडिओ अजून तुम्हाला असेच पाहायला भेटतील. तुम्ही आमच्या चॅनलवर खूप टाइम झाला. आम्ही पूर्ण दिवस गाडीमध्ये प्रवास केला. पाईचा फुलानं लिंबाच्या डाळ्यानं पालखी सजवली अंबाबाई देवी नटवली. पालखी सजवली अंबाबाई देवी नटवली. पालखी सजवली अंबाबाई देवी नटवली. फुलानं लिंबाच्या डाळ्यानं पालखी सजवली अंबाबाई देवी नटवली. पालखी सजवली अंबाबाई देवी नटवली. पालखी सजवली अंबाबाई देवी नटवली. मित्रांनो, खूप सुंदर असं दर्शन झालेलं आहे. खूप मनासारखं दर्शन झालेलं आहे. तर आता इथून आम्ही पन्हाळा किल्ल्यावर जात आहे. तर बघा प्लीज. आता ह्या ठिकाणी बघा, सर्वप्रथम पन्हाळा तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो. वैशिष्ट्य काय पन्हाळ्याचं, 355 एकर क्षेत्रफळ आहे आपल्या किल्ल्याचं. रायगडच्या नंतर आपल्याला लागतो पन्हाळा क्षेत्रफळाच्या दृष्टीने, म्हणजे 2 नंबरला. तर किल्ल्यावर आता देखील 2,500 ते 3,000 लोक राहतात आता. आणि आता पूर्ण म्हणजे जी गव्हर्नमेंट ऑफिस आहेत, कोर्ट कचेरी, पंचायत समिती, नगरपालिका, ही किल्ल्यावर आहे. आता किल्ल्यावर नगरपालिका आहे. हा तालुक्याचा प्लेस आहे पन्हाळा. त्यामुळे लोकांना कळत नाही की किल्ला आहे का गाव आहे. गाव आणि किल्ला एकच आहे. तर जसे आता लोक राहतात म्हणजे आपल्या किल्ल्यावर 3-3.5 हजार लोक राहतात, तशी पूर्वी आपल्या किल्ल्यावर 10,000-20,000 सैन्य असायचं.
त्या सैन्याचा जो धान्याचा साठा असायचा तो आतमध्ये केला जायचा. आपल्याला अजून धान्याची कोठार पाहिजे. तर आतमध्ये धान्याचा साठा केल्यामुळं कसं व्हायचं, शत्रू समजा किल्ल्याला वेढा घातला तर शत्रू पहिला किल्ल्यावर येऊन गुपचूप यायचा आणि किल्ल्याच्या वरचा जो धान्य साठा आहे ते तर लुटायचा किंवा नासधूस करायची असं करायचं. त्यामुळे त्याला काहीतरी संरक्षण पाहिजे. म्हणून त्यासाठी ह्याला चारी बाजून अशी भिंत आहे बघा, दिसते नाही आपली, ही राऊंड चारी बाजून भिंत आहे. आणि ह्या भिंतीचे बाहेर ही खंदक आहे बघा, दोन्ही साईडला बघा ही खंदक आहे. 20 फूट रुंद आणि 20 फूट खोल असं हे खंदक होतं. ते आता कालांतरामुळे मुजलेलं आहे. पण ह्याच्यामध्ये पाणी सोडून त्यात मगरीवर सोडलं जायचे, कमळाचे वेल लावले जायचे जेणेकरून शत्रू आतपर्यंत जाऊ नये. आणि ह्या ठिकाणी लाकडी पूल असायचा. हा लाकडी पूल दोरखंडाने ओरडला जायचा म्हणजे एंट्री पूर्णपणे बंद व्हायची. तर आज जायचं या त्या साईडने कोपऱ्यात एक जिना आहे आणि इथून जिना आहे वर जायला. ते जिने कसं आहे आपला अजून बघायचं माहिती घेतात ना तो. त्या ठिकाणी बघा एक मिनिटं, ही धान्याची कोठार आहे, हे मेन कोठार आहे, हे मोठं कोठार आहे. ह्याच्याकडे आणखी 2 कोठार आहेत. तुम्हाला मला सांगितले मी किल्ल्याच्या वर जे आपलं सैन्य राहायचं 10,000 20,000 त्या सैन्याचा धान्यासाठी आतमध्ये केला जातो. तुम्ही ह्याच किल्ल्यावर असं नाही, तुम्ही कुठल्याही किल्ल्यावर जावा, रायगडला जावा, प्रतापगड जावा, सिंधुदुर्ग जावा, कुठल्याही किल्ल्यावर जावा, धान्याची स्टोरेज केली जायची. का तर किल्ल्याच्या वर शेती नसते, कुठं शेती असते खेडेगावात. समजा किल्ल्याला वेढा पडला तर किल्ल्याच्या वरच्या लोकांची उपासमारी होऊ नये. तर वेढे पडले तर 6 महिने वर्षभर किल्ल्याला वेढे पडतात. तर त्या दरम्यान आपल्या किल्ल्याच्या वरच्या लोकांची उपासमारी होणे म्हणजे आपली लोकच असं नव्हतं, जनावर हत्ती घोडे सगळे असायचे किल्ल्यावर, त्यांची उपासमारी होणे हे ध्येय होतं राजांचं. तर अशी ही 3 कोठार आहेत. 3 कोठारामध्ये मिळून 25,000 खंडी एवढं धान्य मोजायचं. एक खंडी म्हणजे 20 पोती, 5 लाख पोती धान्य मोजायचं. 5 लाख पोती एका कोठारामध्ये एकाच प्रकार धान्य. का तर आत्ताच्या कोणाचं पोती ठेवली नाही, सुट्ट धान्य असायचं. तुम्हाला जे मागासून म्हणजे तुम्हाला बाहेरून जे दाखवून म्हणजे जिने दाखवले त्या जिन्यातून धान्याचं पोतं घेऊन वर जायचं. वर बघा होल आहे, या होलातून धान्याचं पोतं खाली असं ओतलं जायचं सुट्ट धान्य असायचं. त्यामुळे एका कोठारामध्ये एकाच प्रकारचं धान्य. ह्याच्यामध्ये पूर्ण नाचणी असायची. पलीकडे वरी आणि त्या पहिले बाजरी. नाचणी, वरी आणि बाजरी. तुमच्याकडे भगर म्हणतात होती कधी वरीला, नाचणी, वरी, बाजरी. तर तुम्हाला सांगतो आता तुम्ही येताना स्टॅच्यू वगैरे असा बाजी देशपांडेंचा 2 हातामध्ये 15-15 किलोच्या 2 तलवारी घेऊन लढायची. 6.5 फूट उंची होती. 5 चवड भाकर नाट्याला लागायची. एक चवड म्हणजे 5 भाकरी, 25 भाकरी नाट्याला लागायच्या. जेवण किती विचार करा. आणि हा किल्ला बांधला राजा भोजने 1052 साली. किल्ला बांधायला 60 वर्ष गेल्या. 1052 ते 1112 किल्ल्याला 8.5 किलोमीटरची तटबंदी बांधल्या पूर्ण. तर हजारो वर्षापूर्वी कुठल्या मशिनरी नव्हत्या. आता मशिनरी आहेत, JCB, पोकलॅन वेगळ्या अद्ययावत मशिनरी आहेत. पण त्यावेळेला कुठल्याच मशीन नव्हत्या. तरी पण एवढ्या मोठ्या इमारती घडल्यात. आत्ता घडल्या तरी इतके वर्ष राहू शकत नाहीत. 1000 वर्ष झाले. जरी आत्ता बांधल्या तर एवढ्या वर्ष राहू शकत नाहीत. त्या घडण्याचं कारण तर आपलं सैन्य ताकद आणि बलाढ्य होतं, त्यामुळे घडल्यात. त्यामुळे त्या लोकांची उपासमारी होऊन ते राजा. आता आतमध्ये झाल्यावरून होतं जायचं. टोटल 4 दरवाजे आहेत. समोरचा बाहेर जायचं एक, आत आलं पहिला, दुसरा आणि समोर एक मध्ये अजून गेला. दरवाजे पूर्ण 4 बाजूने पॅक बंद करून घ्यायचे. धान्याची किती वर घेऊन जायची, वरून खाली ओतायची म्हणजे धान्य बाहेर जाऊ नये. आणि जोपर्यंत धान्याची लेवल या उंबऱ्यापर्यंत येत नाही तोपर्यंत कुठलाही दरवाजा उघडला जायचं नाही. मग तुम्हाला धान्य बाहेर कुठून काढलं जायचं हे तुम्हाला मी सांगतो कळलं ना, कुठून काढलं जायचं. तर आतला साठा किती शिल्लक आहे ओळखायचं कसं. जिन्यामध्येच खिडकी आहे बघा समोर, खिडकीतून वापरून वेळ जायचं. आतला साठा किती शिल्लक आहे हा ओळखायचा कसा. खिडकीपासून जवळचा 1 नंबरचा स्तंभ भरपूर आहे. आणि ह्याला टप्पे आहेत बघा. खाली पहिला टप्पा आहे, मध्ये वर दुसरा टप्पा, वर तिसरा टप्पा. त्या टप्प्यावर अंदाज केला जायचा धान्यासाठी किती टप्प्यावर आहे, किती दिवस पुढे अजून किती करावं लागेल याच्यावर अंदाज केला जायचा. म्हणजे ह्याला टप्पे. तर आतलं धान्य बाहेर कुठून काढलं जायचं. आपण सर्वांनी इथून बाहेर जायचं आहे. बाहेर जाताना बघायचं खाली उंबऱ्यामध्ये होल आहे. हे होल आतून बाहेर असं निमवते गेलं आहे. ते दाखवते घेऊन असं आहे श्लोकमध्ये. ते सगळ्यांनी होल बघितलं, ते आतून बाहेर निमवत आलेलं आहे. आता वरून धान्याचं प्रेशर असायचं, 4 दरवाजे बंद असायचे. इथं कणगी म्हणून टोपण असायचं. कणगीचं टोपण साईडला ओढले की प्रेशरमुळे धान्य बाहेर यायचं. मग लागल तेवढं धान्य घ्यायचं आणि ह्या चौकामध्ये परत कणगी टोपण असं लावलं जायचं. आता आतलं धान्य खराब होत नाही याचं कारण काय बघा. आताचे रूम आपल्या 10 बाय 10च्या रूम असतात. 14 पट नुसती भिंत आहे. त्यामुळे आतलं धान्य खराब व्हायचं नाही. त्याच्यामध्ये तुळशीची पानं, कडुलिंबाची पानाची मध्ये घातली जायची. आणि जे वरून होल आहेत ना रिकामी, जिथून पोतं ओतलं जायचं ती उन्हाळ्यामध्ये ओपन ठेवायची, तिथून पावसाळ्यामध्ये पॅक केली जायची. आता ही इमारत जेव्हा आपण एवढा लांबून बघतो ना, इकडे बघा आता वर, तर हत्तीवर अंबार असते बघा. राजे लोक बसतात अंबारीमध्ये, कसायचा आकार आहे अंबारीसारखा, म्हणजे याला अंबरखाना असं नाव दिलेलं आहे. आतमध्ये धान्य साठवून ठेवलं जायचं. त्यामुळे दुसरं नाव आहे धान्याचं कोठार.
आणि याचं तिसरं नाव आहे बालेकिल्ला. किल्ल्यातला लहान किल्ला म्हणजे बालेकिल्ला. जशी किल्ल्याला चारी बाजूनी तटबंदी असते तशी याला चारी बाजूनी भिंत आहे बघा, आणि भिंतीच्या बाहेर खंदक, त्यामुळे किल्ल्यातला लहान किल्ला बालेकिल्ला. मेन इमारतीचं नाव आहे गंगा. पहिले यमुना आणि सरस्वती अजून 2 इमारती आहेत. गंगा, यमुना, सरस्वती. एकात नाचणी, एकात वरी, एकात बाजरी. ती नद्यांची नाव दिल्यात. नद्यांची नाव देण्याचं कारण काय? नद्यांचा प्रवाह जसा 12 महिने असतो तसा आपला धान्यासाठा 12 महिने. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी महाराज. मंदिर जे आहे हे राजारामांच्या मुलग्याचं मंदिर आहे. परत नाव संभाजी, रिपीट नाव आहे. शिवाजी संभाजी रिपीट नाव आहे. तर हे जे मंदिर आहे हे आपण बघतो ना, तर हे राजारामांच्या मुलग्याचं संभाजी मंदिर. तो हो तर हाय मित्रांनो, महाराजांच्या किल्ल्यावर जेव्हा बाहेरचे व्हिजिट करायला येतात तेव्हा मनाला खूप खूप बरं वाटते. आणि मित्रांनो, जे बाहेरचे जे येतात म्हणजे बाहेर देशातले आपल्या देशामध्ये व्हिजिट करायला महाराजांच्या किल्ल्यावर, तर खूप खूप बरं खूप बरं वाटते मनाला की महाराजांचा म्हणजे बाहेर देशामध्ये पण धाक आहे आपल्या. आता बोलताना जेव्हा बोलत होतो तेव्हा खूप मन भरून आलेला. महाराजांना जेवढा पूजावं तेवढा कमीच आहे. त्यांना माझ्याकडून आणि माझ्या संपूर्ण टीमकडून एक मानाचा मुजरा. एक ना मित्रांनो, जेवढे मुजरे करावे तेवढे कमीच वाटतात महाराजांच्या समोर. किल्ल्याचं पूर्ण दर्शन झालेलं आहे. तर आता इथून आम्ही ज्योतिबाला जात आहे मंदिरामध्ये. भेटू आता डायरेक्ट मंदिरामध्ये. मित्रांनो, खूप असं मनासारखं दर्शन झालं. आणि मंदिरामधले पुजारी त्यांचे खूप खूप आभार. माझा मान सन्मान केल्याबद्दल त्यांचा खूप खूप आभार. तर हाय मित्रांनो, ही व्हिडिओ इथेच एंड करूया. तर या व्हिडिओला भरपूर सारा प्रेम द्या.